काल यवतमाळ जिल्ह्यामध्ये आटोपलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पक्षाला प्रचंड असं जनसमर्थन लाभलं। त्यामुळे अनेकांच्या पोटामध्ये दुखायला लागलं। काल पांढरकवडा येथे आमचे भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष श्रीराम मेलकेवार यांच्या घरावर काही शिवसेनेच्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी 11:15 वाजता अटॅक केला। त्यावेळी घरात महिला होत्या, त्या महिलांना अश्लील शिवीगाळ करण्यात आली। त्याच्यानंतर त्यांची जे वाहन होती, हॅरियर वाहन 407 FA, या सर्व वाहनावर दगडफेक करण्यात आली, घरावर दगडफेक करण्यात आली। या सर्व घटनेचे CCTV फुटेज अवेलेबल आहे। या सर्व घटनेमुळे त्या घरातील महिला घाबरून गेल्या। त्यांनी हा प्रकार आयुष्यात कधी बघितला नव्हता। त्यामुळे सकाळी श्रीरामभाऊ मेलकेवार आणि भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी पांढरकवडा येथे पोलीस स्टेशन तक्रार दिली आहे। त्यांच्यावर योग्य ती कारवाई सुरू आहे। परंतु या निमित्तानं आम्ही सांगू इच्छितो की भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचं राज्यामध्ये सरकार आहे। शिवसेना हा आमचा मित्र पक्ष आहे राज्यामध्ये, परंतु आम्ही जसं मित्रत्व जपू शकतो तसं शत्रुत्वही जपू शकतो। त्यामुळे पांढरकवडा येथील जे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत त्यांच्या बाबतीत मला जिल्ह्याचे नेते माननीय संजय भाऊ राठोड असो किंवा सर्व नेते असो, त्यांना अशी सूचना आहे की त्यांनी आपली तेथील पांढरकवडा येथील सर्व जे काही अवैध व्यवसाय करणारे बुकी, पैसे कमवून गब्बर झालेले सर्व जिहादी शक्ती यांना आटोक्यात ठेवावं, यांना आवरावं। अन्यथा भारतीय जनता पक्षालाही त्यांच्याच पद्धतीने उत्तर देता येतं। ही लोकशाहीचा महाउत्सव आहे, त्यामुळे त्या पद्धतीनेच तो लढला पाहिजे। अशा पद्धतीनं जर एखाद्या कार्यकर्त्याच्या घरावर हमला करून त्यांच्या आया बहिणींना अश्लील शिवीगाळ करून जर ही आमची ताकद दाखवायचा प्रयत्न करत असेल तर भारतीय जनता पार्टी 100% त्यांना त्याच भाषेत उत्तर देईल। त्यामुळे माझी विनंती आहे सर्व शिवसेनेच्या नेत्यांनी की त्यांनी या सर्व प्रवृत्तीला आवाज घ्यावा।